थेट जाऊया, बावनकुळे बोलतायत। शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे। मधल्या काळात आम्ही सांगितलं होतं की जेव्हा अशी परिस्थिती येईल, शेतकऱ्याच्या गळ्याशी येईल, तेव्हा सरकार काही निर्णय करेल आणि म्हणून 1 वर्षाची स्थगिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दिलेली आहे। आणि आधी या ठिकाणी ठरवलं आहे की 30 जून 2026 पर्यंत ज्या गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे त्यांचाही निर्णय आमचं सरकार करणार आहे। आणि आता मात्र तात्पुरती स्थगिती दिलेली आहे, जेणेकरून कोणीही शेतकऱ्याच्या घरी जाणार नाही, शेतकऱ्याचा कोणी त्या ठिकाणी तगादा लावणार नाही, शेतकऱ्याला आत्महत्येकडे कोणी नेणार नाही, याकरता एक कडक पाऊल म्हणजे एक चांगला पाऊल माननीय देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेला आहे। तुम्ही काल एक निर्णय घेतला, वाळू माफियावर सर्जिकल स्ट्राईक आहे, पत्रक जारी केलं तुम्ही आणि वाळू जी वाहतूक करणार त्यांचे परवाने रद्द होणार आहे। आता परिवहन विभाग आणि महसूल विभाग एकत्र आला आहे। जसं पोलीस आणि महसूल एकत्र होतं, आता परिवहनला आम्ही सोबत घेतलं। मी प्रताप सरनाईकजी यांचे आभार मानतो, परिवहन मंत्र्याचे, की त्यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली। आणि आता एकदा गाडी पकडली तर 30 दिवस सस्पेंड होणार आहे अवैध वाळूची, 2दा पकडली तर 60 दिवस सस्पेंड होणार, आणि एकच गाडी 3दा पकडली वाळू चोरीमध्ये तर परमनंट सस्पेंड करण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला। आमच्या महसूल खात्याला मोठा दिलासा माननीय प्रताप सरनाईकजी परिवहन खात्याने दिला आहे। मी प्रताप सरनाईकचे यांचे मनापासून आभार मानतो। जर अंजली दमानी यांनी काल इशारा दिलेला आहे की जर अजित पवारांनी राजीनामा दिला नाही, अमित शहांची आज भेट ताईंनी मांडलं होतं, सर्वांनीच मांडलं होतं, आम्ही सर्वांनी मांडलं की मध्य प्रदेश सारखी, छत्तीसगड सारखी एक चांगली योजना आमच्या लाडक्या बहिणीकरता आली पाहिजे। एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना त्यांनी पुढाकार घेतला, देवेंद्रजींनी चांगलं मॉडेल तयार केलं, अजितदादांनी संमती दिली। त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असताना देवेंद्रजींनी सर्वांनी बसून ही योजना तयार केली आहे। अजितदादा बसले होते आणि त्यामुळं आमच्या महायुतीची योजना आहे, आमच्या महायुतीची ही योजना आहे। आणि महाराष्ट्रामध्ये 2047 पर्यंत महायुती राहणार आहे आणि त्यामुळं महायुती सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आमची लाडकी बहीण योजना सुरू राहील। अंजली दमानी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे, त्यांनी मागणी केली की अजितदादांनी राजीनामा द्यावा म्हणून। नाही, ठीक आहे, त्यांची मागणी जे काही त्यांनी केली आहे, पण महाराष्ट्र सरकार, आमचं सरकार अशी कुठलाही लिकेज ठेवणार नाही किंवा असा कुठलाही राहणार नाही की ज्यातनं कुणाला सोडलं जाईल। आम्ही या ठिकाणी जी विकास खारगे समिती तयार केली आहे ते प्रामाणिक अधिकारी आहे आणि राज्याचे वरिष्ठ अधिकारी आम्ही या समितीत घेतले। मला वाटतं की ही समिती योग्य पद्धतीने पूर्ण कारवाई करेल। या समितीच्या चौकशीतनं कोणी सुटणार नाही असं आम्ही करतो आहे। काही लोक हायकोर्टमध्ये गेले आहेत, तिथे आम्ही आता उत्कृष्ट वकील उभे केलेले आहेत, उच्चस्तरीय वकील उभे केलेले आहेत, सिनियर वकील उभे केलेले आहेत। काही लोक गुन्हा क्वॉश करण्याकरता गेले, तिथे आमचे हायकोर्टमध्ये सिनियर वकील आम्ही लावलेले आहे। कोणी सुटणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे। मला वाटतं की खारगे समिती साधारण एक त्यांचा जो अंदाज दिसतोय ते 10-15 दिवसामध्ये पूर्ण अहवाल देईल असं मला वाटतं। एसटी महामंडळाच्या लोगोमधून जय महाराष्ट्र हा शब्द निघाला आहे, अशा पद्धतीची मराठी एकीकरण समितीची तक्रार आहे परिवहन मंत्र्यांकडे। त्यांनी का तक्रार केली, काय त्यांना दिसलं मला माहिती नाही, पण त्याचं उत्तर आता मी बघूनच द्यावं लागेल। त्याची माहिती फार मला आता नाही आहे, पण मी तपासतो। सर, हिंसा होत आहे बीडमध्येही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष त्यांनी राम खाडे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि अंबरनाथमध्ये पण भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला ठिकठिकाणी अशा घटना घडतात। थोड्या लोकल निवडणुकीमध्ये काही ठिकाणी असे इलेमेंट्स आहेत जे निवडणुकीला गालबोट लावत आहेत। या इलेमेंट कुठल्याही पक्षाचे असेल तर यांना ठोकून काढलं पाहिजे आणि या इलेमेंटच्या माध्यमातून आपले निवडणुकीची जी परंपरा आहे, महाराष्ट्रात कधी बिहार किंवा इतर राज्यासारखा म्हणजे बिहार 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी जो बिहारमध्ये होतं आता बिहारमध्ये नाही आहे। आता देशामध्ये कुठे असे प्रकार नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये असे जे इलेमेंट्स आहेत हे जे प्रकार करतात आहे त्यांना त्या ठिकाणी प्रचंड पोलीस त्या ठिकाणी त्यांना जेरबंद करतील आणि सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या लोकांना पोलीस त्या ठिकाणी कडक कारवाई करेल असा मला विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।